श्री हरे नमः. श्री वादिराजाचार्य कृष्णाचार्य वरखेडकर यांच्या प्रवचनांच्या मालिकेतील श्रीमदानंदतीर्थ भगवत्पादाचार्य प्रणीतम श्रीमद भगवद्गीता भाष्यम तृतीयोध्याय श्लोक 19. यो नमः हरे एवं नारायण मिलेदता नष्ट धर्मज्ञान लोक कृपाल ब्रह्मरुद्रेन्द्र ज्ञान प्रदर्शनाय भगवान व्यासो अवतराय तदस्य इष्टानिष्ट प्राप्ति परिहार साधना दर्शन वेदार्थ अज्ञानाच्य संसारे विषमाणां वेदाधिका धर्मज्ञान द्वारा मोक्षो होवे कृपालु सर्व वेदार्थोपभूमि तदनुक्त केवल ईश्वर ज्ञान दृष्टार्थ सर्व प्राणिनाम अवगाह्य अनवगाह्य रूपां केवल भगवत्सत्त्वपरं परोक्षार्थं महाभारतभूमिकां ओम धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवः मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत सञ्जय भगवानुवाच शोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषते गतासून् अगतासूंश्च नानुशोचन्ति पण्डिताः हरे नमः। तस्मात् अशक्तः सततं कार्यं कर्म समाचर अशक्तो याचरन् कर्म परमाप्नोति यतो असम्प्रज्ञात समाधेः एव कार्याभावः तस्मात् समाधि असंप्रज्ञात समाधीमध्ये असणारा जो असतो त्याला काही काम नसतात, काही कर्म करायची गरज, पण कार्य कर्म जे आहे की नाही आपलं करायचं काम आपण करतच राहा असं सांगितलं. तस्मात अशक्तः सततं कार्यं कर्म समाचर म्हणून तुम्ही कोणतंही कर्म आचरण करायचं झालं तर असक्तः सन कार्यं कर्म समाचर परमात्म्यावर सक्त होऊन म्हणजे निष्ठा ठेवून आपण जे करायचं काम आहे ते कर्म करावं आणि परमात्म्यावर शक्ती ठेवून घेऊन म्हणजे निष्ठा ठेवून घेऊन आचरण केलेलं जे कर्म असतं की नाही त्या कर्मामुळे परम आत्मवती पुरुष म्हणून जाईल बरं असणाऱ्या परमात्म्याला प्राप्त करून घेऊ. आता आचारोक्ती आता आचार देखील आहे बरं का, सगळे मोठे मोठे लोक देखील असं आचरण करतात. कर्म नाही वही संसिद्धी आस्थिता जनकादयः लोकसंग्रहमेवापि संपष्टं कर्तुमर्हति. जनकादिक ऋषींनी राजांनी देखील कर्म करूनच अनुग्रह प्राप्त करून घेतला आहे. अजून एक काय म्हणजे कर्म कशाला करावं तर लोकसंग्रहमेवार्थो संपष्टं कर्तुम् अपि म्हणजे आपण लोकांचा संग्रह करावा या उद्देशाने तरी काही ना कर्म करत राहावं लागतं. जिथे राजन श्रेष्ठ तत्वदेवेतरो जनः प्रमाण कृते लोकस्तनो वर्तते. इकडे आवाज नागपूरच्या वास्तूमध्ये जे जे कोणी मोठे लोक आचरण करतात तेच लोक सगळेजण लहान लोक आचरण करतात. नमे पार्थास्ति कर्तव्यं त्रिश्लोकेषु कश्चित् किंचन नानवाप्तं वाप्तव्यं तथैव च कर्मणि. या 20व्या श्लोकात काय सांगितलं, आचार म्हणून सांगितलं कर्मणा सह कर्म कुर्वन्तः एव इत्यर्थः. माणसाने कर्म करतच राहावं म्हणून सांगितलं. कर्म करतच त्यानंतर त्यांनी ज्ञान प्राप्त करून घ्यावा. ज्ञानाशिवाय मोक्ष नाही. तुम्ही केलेल्या कर्मामुळे तुम्हाला मोक्ष मिळत असतो आणि असे जे कर्म चांगला परमात्मा प्रीत्यर्थ करत असतात की नाही त्यांना ज्ञान
तात्वात आणि ते ज्ञानी मानले जातात. महाभारतामध्ये सांगितले आणि याच्यामध्ये उपनिषदामध्ये सांगितले विद्वानामध्ये आता मी कर्मणाम ज्ञान साधन या ठिकाणी देखील कर्म कशाला करावं तर ज्ञान प्राप्तीसाठी युक्त हो जरा पुढे सुखदृष्टी म्हणून तिथं मागच्या म्हणून आचार्य दुसरा कोणताही मार्ग नाही. इतरेषां ज्ञानद्वारा अपि अविरोधा दुसऱ्या लोकांना ज्ञान मिळाल्यामुळे मुक्त झाले असं म्हणतात पण ते कर्म करूनच ते ज्ञान मिळून घेत असते. यत्र तीर्थात्यनेक मुक्ती साधन उच्चते ज्या ठिकाणी तीर्थाधिक स्नान केल्यानंतर मुक्ती मिळते असं सांगितलं त्या ठिकाणी देखील ब्रह्मज्ञानेन वा मुक्ती प्रयागमरणेन वा अथवा स्नानमात्रेण गोमत्यां दृष्टसंनिधौ इत्यादी वाक्य आहेत. सगळ्या स्तुती मात्र परमात्म्याच्या स्तुतीसाठी म्हणून तसं सांगितलं. त्या ठिकाणी देखील काही ठिकाणी ब्रह्मज्ञान हेच साधन असलेलं सांगितलंय बरं का. ब्रह्मज्ञानाशिवाय काही जण मुक्त नाही मिळत नाही. न कश्चित अपि कोणाला देखील ब्रह्मज्ञानाशिवाय मुक्त मिळत नव्हतं. हे प्रयागाधिकामध्ये मिळतं मरण मिळतं वगैरे हे सगळे ज्ञान उपाय म्हणून सांगितले. ज्ञान त्याच्याने ज्ञान तुम्हाला मिळतं त्या ज्ञानाने मुक्त याकरता प्रस्तावनेमध्ये तसं सांगितलं. ज्ञान नियम संती म्हणजे ज्ञान हे हा नियम जो आहे की नाही कुठंही सांगितलं म्हणजे ज्ञानाचा नियम कोणीही सोडू नाही असं सांगितलं. तीर्थाधिक स्नान वगैरे करतो ते कशासाठी ज्ञान नियम जो आहे ते नष्ट होऊ नये म्हणून याकरता करायचं. त्याप्रमाणे दक्ष असणाऱ्या वृत्त्याला सांगितलं हाच राजा हे अयमेव हे राजा किम राजा आज केला हे दुसरे सगळे राजे काय कामाचे म्हणून सांगितलं. वृत्त्याला असं सांगतात यानी तीर्थादि वाक्यानि कर्मादि विषयानि च नवकान्यतानि स्थिरज्ञानानां मोहकानि वा मोक्षस्तु मातृष्टे नान्यतत्वदरंतन महाराजांना तेच सांगितलं. तीर्थादि वाक्य जे आहेत ते सगळे मुख्य कर्म आहे असं सांगितलं नाहीये. ते स्तुतीसाठी म्हणून सांगितलेलं आहे. ते लोकांना मोह उत्पन्न या उद्देशाने देखील असतात. मोक्ष होतो तर केवळ भगवत दृष्टी हे भगवंताच्या ज्ञानाने मत दृष्टी हे म्हणजे काय भगवत ज्ञानाने दुसऱ्या कोणत्याही गोष्टीने मोक्ष होत नसतो नाही. म्हणून अपरोक्ष ज्ञानामुळेच मोक्ष होतो. तर हे नुसतं साधन म्हणून करायचं असते हे सांगितलं बघा. वाक्य अधिकम प्रमाण होते यात उत्तर प्रकारे प्रतिष्ठित तथा म्हणून ते सगळे सांगितल्या पद्धतीने करावे. मोठ्या लोकांनी काही केले जे जे केलेलं असते ते बघून आपण देखील करावं. लोकांनी त्याला फॉलोअप करावं. सांगितलेलं वाक्य जे असतं ते अनुसरण करावं. कारण परमात्म्याने देखील त्याला काही कर्तव्य कर्म करायची गरज पडली नव्हती बरं का. आम्ही 5-6 कर्तव्य त्रिशुलोके तिन्ही लोकांमध्ये परमात्म्याला काही कर्तव्य कर्म करायची गरज पडत नसते बरं का. मानवात्म त्याला काही मिळून घ्यायचं नसते. त्याला काही मोक्ष वगैरेची अपेक्षा नसते बरं का. तर कर्म वर्त येवच्या कर्म कर्म कसं करावं हे दाखवून ठेवण्यासाठी मी कर्म करत असतो बरं का. कधी ह्यहम न वातेयम कर्मामध्ये असं तो मी जर त्या लोकांना कर्म कसं करावं हे दाखवलं तर मग व्यर्थ होऊन जातं. सगळे लोक मी कसं केलेलं आहे बघून मी त्याप्रमाणे करत असतात. भगवत्मान वर्तते मनुष्य 5 सगळे मनुष्य लोक जे आहेत सगळ्या रीतीने परमात्माचा मार्ग दाखवून दिलेल्या मार्गाला आम्ही करतात. उच्चीरे लोकाः न कुर्याम कर्म चेत् जर मी कर्म करून दाखवलं नाही तर सगळेजण उद्ध्वस्त झाले असते. आपलं धरून धरून वागले असते आणि मग शंकर होतो त्याच्यामुळे. आणि संक्रमणामुळे काय होतं संकर झाल्यानंतर प्रयांगामध्ये
प्रजांच्यामुळे हानी उत्पन्न होती. म्हणून सक्ता कर्मण्य विद्वांसो यदा कुर्वन्ति भारत. अविद्वान असणारे जे लोक ज्या कर्मामध्ये आसक्त होऊन कर्म करत असतात की नाही ते अनुसरण करतात सगळे लोक. आणि त्यामुळे विद्वान असणारे लोक देखील मध्ये भ्रष्ट होऊन जाऊन मार्ग म्हणजे भ्रष्ट होऊन जातात. कोणत्या रस्त्याने जावं, काय करावं, काय नाही त्यांना देखील कळत नाही. विद्वांस तथा सक्ता म्हणून विद्वान असणाऱ्या ज्ञानी लोकांनी असक्त होऊन परमात्म्याच्या ठिकाणी सक्ती घेऊनच करावं. लोकसंग्रह लोकांना सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी म्हणून करावं लागतं. न बुद्धिभेदम जने आहे, न बुद्धिभेदम जने अज्ञान कर्मसंगेन हे दोष आहेत सर्व कार्य आणि विद्वान युक्त असतो. कोणीही कोणत्याही विद्वानांचं असं काम नाही ते त्यांनी त्यांच्या बुद्धीमध्ये भ्रम उत्पन्न करण्यासारखे उत्पन्न होण्यासारखे अशी कामं करत नाही बरं का. कर्मसंघामध्ये असणारे लोक असतात सगळे लोक काहीतरी कर्म करण्यासाठी म्हणून प्रवृत्त झालेले असतात. तशा लोकांना मनामध्ये बुद्धी भेद होऊ नये बरं का. तसे बघून घेऊन त्याप्रमाणे कर्म करावे. दोषेत सर्व कर्माणी द्वान युक्त समांतर समांतर. पहा कोणीही एखादं मला काम करायला उठला तर त्याला ते कसं करावं हे दाखवा म्हणतं, मार्गदर्शन करावं. हे सगळं करू नकोस रे, काय चौदा हे सगळं असं तसं म्हणायला जाऊ नये बरं का. ज्याप्रमाणे ध्रुवराजाला अरे महाराजांनी सांगितलं, अरे हे मोठे मोठे ऋषी लोक ज्ञानी लोक देखील खूप वर्ष करतच राहिले जप, त्याला दर्शन झालं नाही तर कठीण असणार असं काम तू कशाला करतो म्हणले. ध्रुवाला परीक्षा द्यायला विचारलं तर ध्रुव काय म्हणला, तुमच्यासारख्या ज्ञानी लोकांना ते योग्य नाही. कोणीतरी चांगलं काम करत असेल तर त्या चांगलं काम करणाऱ्या व्यक्तीला मार्गदर्शन करून असं करावं तसं करावं म्हणून सांगावं लागतं. तो हे करू नको म्हणून असं कधीही सांगू नये म्हणून सांगितलं. प्रकृते क्रियमाण विद्वत अविदेशो हो कर्मभेदमा. विद्वान कोण असतात, अविद्वान कोण असतात, त्यांच्यामध्ये त्यांनी करणाऱ्या केले जाणारे जे कर्म असतात ते करण्याचे काम त्याच्यामध्ये काय भेद असतात ते सांगितलं. ते क्रियमाण आणि गुणे कर्म आणि सर्वशा अहंकार मोरात्मा करता हवी प्राकृतिक स्वाभाविकपणे जे काही कर्म त्याच्या हातून घडत असतात की नाही प्रकृतीच्या गुणांना अनुसरून इंद्रियांच्या द्वारे जे जे काही कर्म केले जातात ते स्वाभाविक नेचर म्हणजे त्यांच्या स्वभावामुळे अनुसरून काम करत असतो. गुणभूत आणि ताणी सगळे गुणावर आश्रयून आधारून असतात. त्याला संबंधित असणारे असे जे कोणतेही कर्म असतात ते सगळे कर्म ते कसे करतात ते बघून दुसरे लोक करायला लागतात. प्रतिबिंब असणारा जो असतो की नाही त्याला काही क्रिया असते का, बिंबाची क्रिया प्रतिबिंबामध्ये येत असते. प्रतिबिंबाला कधी स्वतः आपली म्हणजे काहीतरी क्रिया असते का कोणता आहे बघत एक क्रियमान आणि अहंकार करता हा मग ते सगळं बघून अहंकारामुळे मी करणार आहे, मी हे करून दाखवलंय, मी केलं असं म्हणून राहत असतो. तत्वज्ञानी असणारे जे लोक असतात की नाही ते लोक मात्र तसं करत नाही बरं का. कर्मभेदस्य गुणभेदस्य तत्वज्ञानी लोकांना कर्माचे भेद गुणांचे भेद काय असतात काय नाही ती कल्पना असते. म्हणजे इंद्रियाधिकापासून उत्पन्न होणारे जे काही केले जाणारे कर्म असतात ते सगळे गुण प्रभाविकपणे त्यांनी केले जातात. गुणामध्ये विषयामध्ये इंद्रियांच्या मध्ये आसक्त होऊन तो करत असतो. तत्ववित्तु महाबाहो हे सांगितलं. तत्ववित्तु महाबाहो गुण कर्म विभाग योग गुणेषु सज्जन्ते वर्तन्ते मत्वा न सज्जते. पहा कोणतेही कर्म कसे असतात
तत्वज्ञानी लोकांना हे कळून जातं. गुण कर्म विभाग आहे. गुण कोणते, कर्म काय, कोणते कर्म केला तर कसल्या प्रकारचे गुण प्राप्त होतात. गुण हेच गुणामध्ये आसक्त असतात. प्रत्येका सात्विक असणारं व्यक्ती सात्विक गुणांच्या मध्ये असतो. राजसी राजस गुण, तामसी तामस गुणामध्ये असतो. असं समजून तत्वज्ञानी लोक मात्र त्या गुणांच्या बद्दल आसक्त होऊन राहत नाही, त्याच्यामध्ये केव्हाही आसक्त होऊन राहत नसतं बरं का. आता हे सगळं कसं होतं, प्रकृते हे गुण संमूढा सज्जनते गुण कर्मसु आनकृत्स्नविदो मंदाः कृत्स्नविन्न विचारे. प्रकृतीचे जे गुण असतात की नाही, ते गुण इंद्रियाधिकांच्या भोगासाठी म्हणून त्या पदार्थांच्या मध्ये आसक्त होऊन भोग घेत असताना त्यावेळेस त्याला मोह म्हणत असतो. संमोहा, काही त्यांना कळत नाही. इंद्रियाद्यभिमानात विषयादेव सत्य असंख्य, इंद्रियांच्यावर अभिमान असतो, याकरता विषयामध्ये पदार्थामध्ये तो त्यांचा संघ घ्यायला लागतो. गुणाच्या कर्माला म्हणजे गुण त्यांच्या त्यांच्या गुणाला अनुसरून जे काही कर्म करत असतात, त्या कर्मामध्ये या विषयांचा उपभोग तो घेत असतो, केलेल्या कर्मामुळे प्राप्त होत असतो, ते सगळे जातात. म्हणून प्रकृतेर गुणसम्मूढा सज्जनते गुणकर्मसु. प्रकृतीत स्वाभाविकपणे जे काही गुण असतात, त्या गुणांच्यामुळे आता मूळ झाल्या गुणांच्या प्रभावामुळे मूळ झालेला जो असतो की नाही, ते सगळे आसक्त होतात, त्या गुणकर्मामध्ये आसक्त होऊन जातात. आन कृत्स्नविदो मंदान कृत्स्नविन्न विचार. ते मंद लोक असतात की नाही, त्या लोकांचा कधी बुद्धीमध्ये काय करावं काय नाही पूर्णपणे जाणीव नसते. त्या लोकांना त्यांचं मन जे आहे की नाही, त्याला विचार करू नये असं म्हणतात. म्हणून गुणकर्म म्हणजे विशेष कर्मसु शब्दाच्या इंद्रियात्याच तत्वात्याच शुभांत्य, शब्दापासून इंद्रियांच्या द्वारे काय किंवा सत्वादी गुणाला अनुसरून जे काही शुभकर्म असतात की नाही, सगळे शुभकर्म सोडून प्रधान नसणारे असे जे गुण असतात कर्म असतात की नाही, ते करत असतात. तर त्यामुळे आसक्त होऊन त्याच्यामध्ये आसक्ती प्राप्त होईल. अप्रधान आणि ते गुण हा गुण सगळे अप्रधान असतात, प्रधान नसतात, मुख्य नसतात. निगत्यंते निरुक्ती ज्ञानी लोकांनी असं सांगितलंय. तत्वात अंगीकारे म्हणून सत्वगुण रजोगुण तमोगुण म्हणून आधी अंगीकार केलं तर हे गुण असतात. अंगीकार केलं तर गुण हा गुणेषु वर्तन्ते. कोणते गुण कोणाचे गुण कसे असतात ते त्या गुणाला अनुसरूनच कर्मामध्ये आसक्त होत असतात. नाही त्या सुखाचा अर्थ आहे. प्रकृते गुणसम्मूढा सज्जन्ते गुणकर्म तान अकृत्स्नविदो मंदान कृत्स्नविन्न विचारे विचारे. म्हणून त्या लोकांना पूर्ण रीतीने जाणीव असते, त्या लोकांनी कसं थोडं बहुत जाणणाऱ्या लोकांना कधीही चल विचल करून कधीही असे ज्ञानी लोकांचं काम असतं बरं का. म्हणूनच पहा सर्वाणी कर्माणी, ते जे काही कर्म करत होतो ते सगळेच्या सगळे कर्म सर्वाणी कर्म मय्येव संन्यस्य भ्रांत, माझ्या ठिकाणी आसक्त म्हणजे माझ्या करता म्हणूनच करावे. भ्रांत्या दिवे अध्यारोपदानी समाने आपण जीवावर सगळे कर्मांचे फळ जीवांना मिळतं, जीवांच्यावर अवलंबून आहे असं समजता. ते तसं न समजता मय्येव विसृज्य, माझ्या ठिकाणी समर्पण करावे, मला समर्पण करावे. सर्वाणी कर्माणी करोति इति, भगवान परमात्मा सगळे काही कर्म करवत असो आणि करत असो, ते स्वतःच्या पूजेच्या रूपाने तो करून घेऊन. आता ते काही दुर्जन लोक असतात की नाही, त्या दुर्जन लोकांच्याकडून ते काही पापकर्म करवत असतो, ते सगळं परमात्म्याच्या दृष्टीने त्या लोकांनी करायची पूजाच आहे.
त्या लोकांनी त्या परमात्म्याची कशी पूजा करावी ते लोक ते पूजा तशी पूजा परमात्मा त्यांच्याकडून करून घेत असतो. परमात्म्याला शिवाय देणं नावाचं एक परमात्म्याच्या दृष्टीने त्या लोकांनी करायची पूजा द्यायची ते देखील बरोबर करावं. परमात्म्याने कसं दाखवणे करावं लागतं त्याला. म्हणून या करता सर्वांनी कर्माणि येव संन्यस्य सांगितलं बरं का. मला एव सर्वांनी कर्माणि करोति ते परमात्म्याच्या दृष्टीने त्यांनी करायची पूजा. म्हणून अध्यात्म विषयाने युक्त असतात असं मन करून या ज्या व्यक्तीचे चित्त सदा परमात्म्याच्या ठिकाणी असतं तो व्यक्ती खराच आहे. संन्यासो भगवान करोति. संन्यास धर्म देखील तुम्हाला तुमच्या हातून परमात्माच करवतो, दुसरे कोणी नाही करत बरं का. संन्यास धर्म सर्व भगवान करोति इथे निर्ममत्वन्नाहं करोमि म्हणून नम बुद्धी सोडून द्यावी बरं का. मी करत आहे असं कधी म्हणून घेऊ नये. परमात्मा करवत आहे असं समजूनच करा. असं समजून केलं तर काय होतं, त्याचं फळ काय मिळतं ते सांगितलं. हे मी मतमिदम म्हणजे स्वतःच्या मताचा अभिप्राय दाखवायला लागलो काय 3 श्लोक आहेत. ये मे मतमिदम नित्यम अनुष्ठन्ति मानवाः श्रद्धावन्तो अनुसूयन्तो मुच्यन्ते हे कर्मभिः. ते कोणी हा मत हे माझं मत ते अनुष्ठान करतात अनुसरण करतात. मनुष्य मानव म्हणजे बुद्धी असणारे लोक घेत काल मानवाचा स्वतः अर्थ बुद्धी असणारे लोक करतात आचरण घेतात. श्रद्धावंत मनामध्ये श्रद्धा बाळगून घेऊन करत असतात. कधीही असूया म्हणून ते भांडण वैर वगैरे ठेवून न घेता करत असतात. ते सगळे आपण केलेल्या कर्मापासून होत असतात. हे निवृत्ती कर्मिणः ते विमुच्यन्ते ज्ञानद्वारा किंवा अपरोक्ष ज्ञानिना. ज्ञानाच्या द्वारे देखील मुक्त होतात. अपरोक्ष ज्ञानी झालं पाहिजे असं काही नाही. साधनांतर म्हणतं ते त्याशिवाय दुसरा कोणताही उपाय नाही आहे बरं का. निवृत्तानि कर्माणि अपरोक्षेष दृष्टये अपरोक्षेष दृष्टीस्तु मुक्तो किंचिन्न मार्गते. पहा अपरोक्ष ज्ञानी लोक देखील मुक्तीच्या वेळेस दुसरं कोणताही विचार करत जात नाही, कोणत्याही मार्गाला लागायला जात नाहीत ते लोक. सर्व अंतराधाय मुक्त हे साधन मनामध्ये तो हे सगळे परमात्म्याचं आहे असं चिंतन करत करत केला तर त्याला मुक्तीचं साधन प्राप्त होतं. मुक्तीचं साधन म्हणजे ज्ञान प्राप्त होतं. नकिंचित अंतराधाय मनामध्ये दुसरी कोणतीही गोष्ट ठेवून घेऊ नये बरं का. अंतर किंचित आदाय मनामध्ये कोणतेही विचार न बाळगता तो कोणी हे कर्म परमात्मा करत जातो की नाही तसे लोक म्हणजे अपरोक्ष दृष्टी होतात, ज्ञानी होतात आणि मोक्षाला काढले मोक्षाला जातात. किती युक्तम नारायण असतात असं सांगितलं. आता एव समुच्चय नियमो निराकृत म्हणून समुच्चय नियम सोडून दिले. ये ते तदभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ते सर्व जे कोणी हे सगळं अनुसरण करत नाही सर्व ज्ञानापासून ते दूर होऊन जातात आणि नष्ट झालेले होतात. ते म्हणजे चांगलं चित्त नसलेले नष्ट होऊन जातात. सदृशम चेष्टते स्वस्थात तस्यात् ज्ञानवान आपल्या प्रकृतीला अनुसरून ते स्वभावाला अनुसरून ज्ञानवंत असलं तरी देखील त्या स्वभावाला अनुसरून योग्य असणारेच कर्म करत असते. ज्ञानवान प्रकृती यांची भूताने निग्रह किंग करिष्यती. त्यांच्या स्वभावाला अनुसरून ते फळ प्राप्त करून घेत असतात बरं का. कोणत्याही व्यक्तीचा अशीच अवस्था असते. विग्रह किंग करिष्यती निग्रह करणं मी कंट्रोल करतो मी असं करतो म्हणून नुसतं नाक दाखवून नाक बंद करून धरतो तर हे होत नाही. तुझा जो स्वभाव असतो त्यातून तो कर्म करतच असतो बरं का.
इंद्रियस्येंद्रिया ते रागद्वेषौ व्यवस्थितो. इंद्रियांना त्यांच्या पाहिजे असलेल्या वस्तूच्या ठिकाणी राग किंवा द्वेष आपोआप त्यांच्या मनामध्ये येत असतो, त्यांच्या त्यांच्या स्वभावाला अनुभव. वशम आगच्छे. म्हणून इंद्रिय आणि इंद्रियांच्यासाठी पाहिजे असलेले पदार्थ जे आहेत त्याच्यामध्ये वश होऊन त्यामध्ये पूर्णपणे वश होऊन जाऊन ते कसं करतील तसं करायला चालतो बरं का. परिपंचनो तेच इंद्रिय आणि इंद्रियांचे पदार्थ पाहिजे असलेले पदार्थ कोणत्याही व्यक्तीला जे आहे मार्गदर्शन करणारे असतात, मार्ग दाखवणारे असतात. गोष्ट विसरू नाही. श्रेयान स्वधर्मो विगुण परधर्मात सुनिश्चितात सांगितलं. स्वधर्म जरी वाईट असला तरी देखील परधर्म दुसऱ्यांचा धर्म आचरण करण्यापेक्षा आपला कसा आहे तसा विगुण जरी असला तरी चांगला नसला तरी तुम्ही आपल्या आपल्या धर्माचंच आचरण पालन करावं म्हणून सांगितलं. ते म्हणून मत म्हणून लोक ते कशासाठी आता मत अनुसरण करत नाही ते सांगितलं. सदृशं क्रियते कर्म म्हणून सांगितलं. पूर्वसंस्कारानुसार त्याला योग्य असणारे तेच कर्म करतो. तरी देखील शक्तीत हा निग्रह करावा. निग्रहात ताबडतोब फल मिळेल असं अपेक्षा करून नये बरं का. भवेत ते अतिप्रयत्न तर अतिप्रयत्न केल्यानंतर होऊ शकतो म्हणून सांगितलं. त्यासाठी कारण काय असतं तर इंद्रिय आणि इंद्रियाचे पदार्थ. संस्कार हा जो आहे संस्काराच्या बलाने कोणी ब्रह्मदेव इत्यादी सगळे आपल्या आपल्या कामाला वश होऊन ते काम केलेलं असतात, करत असतात बरं का. अन्यथा मात्र करू नये. त्याचा स्वभाव जो आहे त्या स्वभावाला अनुसरून तो कर्म करतो, पण ते विरुद्ध कर्म करायला कधी जाऊ नये म्हणून ते सांगितलं आहे. म्हणून श्रेयान स्वधर्मो विगुण परधर्म स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो व्यापक. याप्रमाणे आपला वाईट धर्म जरी असला तरी दुसऱ्यांच्या दृष्टीने जरी वाईट असलं तरी देखील आणि आपलं कर्म आपण करावं सांगितलंय. व्याध अधिकखाना करून त्यामध्ये बसून विचार हे त्याचं काम आहे व्याधात. त्याचं कर्म ते जर वाईट असलं तरी दुसऱ्या धर्मांच्या दृष्टीने वाईट जरी असलं तरी आपलं आपलं काम बरोबर करावं, परमात्म्याची सेवा म्हणून मी करत आहे असं समजावं. त्यामुळे त्या व्याधाला देखील ज्ञान मिळालेलं बरं का म्हणून सांगितलं. शुद्रम युद्धम कर्म म्हणून उग्र कर्म जे आहे युद्ध करणं हे तरी उग्र जरी असलं तरी दृष्ट्या म्हणजे दुसऱ्या गोष्टीच्या उग्र जरी असली हे युद्ध करणे हे कर्म आहे, ते आचरण करायला लागतं. त्यामुळे प्राप्ती आहे तर मी श्रेया कर्म आपण आचरण केल्याने तुला श्रेय होतं, कल्याण होतं. परधर्म वयावा आचरण करणं भीतीला कारणीभूत होत असतं. कर्म कारण हा कर्म करण्याची अनेक कारण असतात बरं का. तरी देखील ते कर्म जे आहे अर्जुन विचारत आहे बाबा कारण असतं ते क्रोधादय हा काम असतं तर को बलवान कर्म करण्याचे कारण असतात. क्रोधादी जे आहे त्याच्यामुळे कर्म युक्त होऊन तो कर्म करत असतो. काम वगैरे असतात त्याच्याने युक्त होऊन काम करत असतो. तर त्यामध्ये कोणता बलवान आहे, श्रेष्ठ आहे हे मला सांग म्हणून अर्जुन आता त्याला विचारतो. अथ केन प्रयुक्तो पापम चरति अनिच्छन्न विवाह बलादिव नियोजितः अर्जुनाने विचारलेलं आहे. म्हणून त्याची इच्छा नसताना देखील त्याच्या हातून त्याचे कर्म ते कर्म हो केले जात असतात. इंद्रिय ग्राम असे बलिष्ठ असतात, ते हेतून घेतात त्याला त्या कर्म करण्यासाठी त्याला तिकडे कर्म करण्यासाठी लावत असतात. त्याकरता हे भगवान यासाठी तू असं कर, कोणतं कर्म करावं, कसं करत जावं आणि त्याचा निग्रह कसा करावा हे व्यवसायामध्ये न जाण्याचा उपाय काय आहे ते इंद्रियांच्या आणि इंद्रिय पदार्थांचे उपाय आहेत ते सगळे
सांगावे. पण याप्रमाणे प्रश्न मी विचारलेला आहे अर्जुनाने, आणि मग श्रीकृष्ण परमात्मा त्याचा उपाय सांगितला बरं का. कशामुळे असं तो इंद्रियांच्या काही वस्तूंच्याकडे खेचला जातो आणि ते निर्वश होऊन विवश होऊन दूर करण्यासाठी उपाय काय आहे त्याच्याकडे आता श्रीकृष्ण परमात्मा तुम्हाला सांगेल. एकादशी उद्या प्रश्न विमोचन, प्रश्न दूर करणं हा विषय आहे. त्याच्यानंतर त्रयोदशीच्या दिवशी तुम्हाला ते उपाय श्रीकृष्ण परमात्मा कसं सांगतात ते सगळं सांगूया. आजची सेवा संघा तिसरा अध्याय तिथं संपवले. तर ही सेवा आजची केलेली सेवा परमात्मा तुम्हाला उद्या त्याला सगळे काय काय प्रश्न आहेत ते संग्रह करण्यासाठी अवकाश दिला आहे. मोबाईल करत सगळ्यांनी प्रश्न संग्रह तयार करून घेऊन विचारा. आजची सेवा भगवंताच्या दूर करणारी देवी जवळ